तर आज मी करणार आहे कुक विथ माय नानी। तर चला सुरू करूया। आणि आज आपण देसी स्टाईल बनवणार आहे घोळीची भाजी। तर चला बनवूया। आता आपण इथे बारीक घोळीची भाजी धुवून घेतलेली आहे स्वच्छ। त्याला थोडीसं भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुरीची डाळ, कणी, तांदळाचं कणी, लसूण, मोठे मोठे शेंगदाणे। तर त्या मिश्रणमध्ये आपल्याला शेंगदाण्याचे कूटही टाकायचे आहेत। मी इथे मोठे मोठे शेंगदाणे घेऊन त्याला बारीक केलेलं आहे। तर घोळीच्या भाजीसाठी आपल्याला हिरवा मसालाही लागेल। ते बनवण्यासाठी सर्वात पहिले लागेल आपल्याला मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरं आणि थोडंसं नमक टाकायचं आहे चवीनुसार। आणि त्याला चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आहे। आपला ठेचा तयार आहे आणि आपण त्याला आता या भाजीमध्ये टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर त्या मिश्रणला चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। माझी नानी मिक्स करत आहे त्याला आणि एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणे की टेस्ट अजून छान लागेल। तर त्या भाजीला मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्या भाजीचे छोटे छोटे लाडू बनवायचे आहेत। जसं की माझी नानी बनवत आहे इथे। आपले सर्व लाडू रेडी आहेत। आता टोपात पाणी घेतलेलं आहे आणि टोपावर आता हे मोदक भांड ठेवलेलं आहे चाळण। त्याच्यात लाडू आहेत। आता ते शिजत घालायचे। किती मिनिटं घालायची? ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचे। वाफ देऊन घ्यायची भाजीला 20 मिनिटं। आता आपल्या भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत। आता भाजी पण रेडी आहे। आता भाजी भाकरी आपण खायची। हे बघा भाजी आपली रेडी झाली खायला। तर चला आपण ही भाजी टेस्ट करूया। खूप भारी सुगंध सुटलेला आहे ह्याचा। खूप गरम आहे। भाकरी बरोबर ही भाजी खूप छान लागते। तर असेच मजेदार रेसिपीसाठी लाईक अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। बाय।